सर्व तीर्थ सर्व देवता या ठिकाणी काय झालेले आहेत तर विराजमान झालेले आहेत. कथेचा पहिला दिवस आहे आणि ही जी कथा आहे, कथा आपल्या जीवनामध्ये आपली व्यथा दूर करण्याचं काम करते. मग ती कथा कोणती असू द्या, कीर्तन असो, कथा असो, आपल्या ठिकाणची व्यथा निवृत्त करण्याचं काम ही कथा करत असते. काय करते कथा? आणि आपल्या या भूमीमध्ये स्वाभिमानाने सांगेल दादा, माझ्या भूमीमध्ये, माझ्या जन्मभूमीमध्ये, कारण प्रत्येकाच्या खांद्यावरती जन्माला आल्यापासून काही ऋण असतात. त्या ऋणामध्ये महत्वाचं ऋण म्हणजे आपल्या मातृभूमीचं, आपल्या जन्मभूमीचं ऋण हे आपल्याकडे असतं आणि ते ऋण आपल्याला फेडायचं असतं. या जन्मभूमीचं, मातृभूमीचं ऋण तुम्ही तुमच्या पद्धतीने फेडण्याचा प्रयत्न करीत आहात. मी या क्षेत्रामध्ये असल्यामुळे या मायभूमीची सेवा कथेद्वारे करत आहोत. या कथेमध्ये सर्वात प्रथम आपल्याला बघायचे महात्म्य. महात्म्य म्हणजे अधिकार, महिमा, महत्व, सामर्थ्य. आणि जोपर्यंत आपल्याला ग्रंथाचा महिमा कळत नाही, महत्व कळत नाही ना, तोपर्यंत आपल्याला ग्रंथाबद्दल प्रेम निर्माण होणार नाही, त्याचं सामर्थ्य आपल्याला कळणार नाही. कुठल्याही गोष्टीचा आधी महिमा कळायला पाहिजे, महत्व कळायला पाहिजे. इथपर्यंत तुम्हाला पटतंय? कुठलीही गोष्ट असू द्या, कुठलीही वस्तू असू द्या, आधी महिमा कळायला पाहिजे. तुम्हाला एक उदाहरण देते. सुज्ञ श्रुती आहात. श्री संत